मित्रांनो, तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर आजचा व्हिडिओ हा आपण सपोर्ट आणि रजिस्टरवर बनवून राहिलो. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर तुम्ही या व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत पहा. आता आपण पाहू, इथंच हा चार्ट आहे आपल्याजवळ ट्रेडिंग व्ह्यूचा. तर इथं आपल्याला बनवणं आहे सपोर्ट आणि रजिस्टन्स. सपोर्ट कुठं भेटणार आहे मार्केटले, कसा सपोर्ट घेतला जाते आणि कसं रजिस्टन्स घेतल्या जाईल आपल्याला, म्हणजे मार्केट मध्ये आपल्याला एंट्री कशी घेता येईल. तर आपण काय करू, इथं सगळ्यात पहिले पाहू की मार्केट ह्या वन डेचा टाइम फ्रेम आहे. आपण वन डेच्या टाइम फ्रेमवर आलो आणि इथं पाहू आपण की इथं आपल्याला पाहिजे हॉरिझॉन्टल लाईन. याला आपण थोडंसं साईडनं करून देऊ. टूल्स आहे, या टूलला थोडं करून देऊ बाजूनं. इथं करून दिलं याले. आता मग वन डेचा टाइम फ्रेम आहे. वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये हे कॅन्डल अशा प्रकारची बनली आहे. हे जे तुम्हाला कॅन्डल दिसून राहिली, तर हे कॅन्डल बनली अशा प्रकारची. तर आपण इथं गेलो या टूलवर, तर इथं आपल्याला भेटणार आहे हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन आपण घेतली की आपण लावून देऊ इले खालच्या साईडने. इथं याच्या लोवर, या लोवर आपण इथं इले लावली. आता इथं जर आपण लाईन लावली तर इथं मार्केटनं कनी सपोर्ट घेतला आहे. किती वेळेस, एक वेळेस इथं सपोर्ट घेतला, हा दुसऱ्यांदा घेतला, इथंही तिसऱ्यांदा घेतला, चौथ्यांदाही घ्यायची तयारी चालू आहे. तर हा आहे सपोर्ट. आता वर इथं कुठंतरी याचा रेजिस्टन्स आहे. तर एक लाईन आपण आणखी घेऊ. मी तुम्हाला सरळ आणि सोपी ट्रेडिंग कशी करता येईल ते सांगून राहिलो. आता याचा रंग तुम्ही बदलू शकता. हे ग्रीनच घेतले आहेत समजा, याचे रंग तुम्ही काही ठेवू शकता. आता मार्केट पहा या झोन मध्ये कधीपासून आहे, फेब्रुवारी 5 पासून. फेब्रुवारी 5 पासून ज्यावेळेस हे मार्केट पळत आलं टॉप, तेव्हापासून या एका झोन मध्ये मार्केट. आता पहा इथं काय गेम, काय गेम असा आहे की हे झोन ज्या वेळेस तुटन, हा सपोर्ट जर तुटला तर इथं तुम्ही सेल साठी एंट्री घेऊ शकता, शॉर्ट सेल करू शकता, किंवा रेजिस्टन्स जर ब्रेक झालं तर इथं तुम्ही बाय करू शकता. तर हे सरळ आणि सोपी ट्रेडिंग आहे. बस तुम्हाला हे लक्ष ठेवणं आहे की हा सपोर्ट किंवा खालचा रजिस्टर हा तुटते कधी. मार्केटनं बऱ्याच वेळेस इथंही पहा, एक वेळेस इथं, दोन वेळेस आणि हे तीन वेळेस, आणि आता चौथ्यांदाही होऊ शकते की इथं सपोर्ट घेईल. तसंही काय की तुम्ही इथंही तुम्ही शॉर्ट करू शकता इथपर्यंत, किंवा इथून तुम्ही बाय करू शकता इथपर्यंत. ही इथंही हे ट्रेडिंग करता येते. किंवा मग काय होऊ शकते की हा जर तुटला, हा जर रेजिस्टन्स आहे, हा जर तुटला, हे जर हॉरिझॉन्टल लाईन ब्रेक झाली, तर त्याच्यानंतर तुम्ही इथं बाय करू शकता. आणि हे जर सपोर्ट आहे, हा जर सपोर्ट जर तुटला तर तुम्ही इथं शॉर्ट सेल करू शकता. तर ह्या ज्या कॅन्डल आहे, आता आपण हे वन डेच्या टाइम फ्रेमवर पाहून राहिलो. आता इथंही पहा, बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की सपोर्ट रेजिस्टन्स ज्यावेळेस तुटला तर मार्केटने एक चांगला मूव दिला. आता इथं पहा, इथं मार्केटनं बराच टाइम पास केला. आता हे उडून देऊ आपण, एक मिनिट त्यालाच घेऊन घेऊ वर. त्याला आपण हे घेतली एक लाईन, आणि दुसरी लाईन हे जे आहे आपली, इथे जाणू आपण इथं. तर पहा काय झाला इथं. मार्केट 9 मे 2025 ह्या एका झोन मध्ये लटकून गेलो. त्याच्यानंतर हलकासा ब्रेक झाला, इथं आपल्याला एंट्री नाही आली, इथं आपलं एसएल गेला, आपण इथं ट्रॅप झालो मार्केटमध्ये. त्याच्यानंतर हा जो झोन आहे हा तुटला,
कुठं तुटला इथंही आपल्याला मार्केटनं ट्रॅप केलं, इथंही आपले एस एल केले. पण ज्यावेळेस आपल्याला इथं एंट्री भेटली त्यावेळेस मार्केटनं जबरदस्त आपल्याला इथं टार्गेट दिलं. हे टार्गेट तुम्ही पाहू शकता. एक जबरदस्त मूव मार्केटचा. मग त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर अजून मार्केट इथंसा एका झोनमध्ये याले आता वर घेऊ आपण थोडंसं. हे टॉपवर आलं, त्याच्यानंतर मार्केटनं काय केलं, एका झोनमध्ये इथं फसलं येऊन. मार्केट काय करते की रॅली केली, थोडीशी मोठी रॅली केली की ते थोडंसं तिथं टाइमपास करते. आता हे पहा, या झोनमध्ये मार्केट किती दिवसापासून लटकलं आहे आणि त्याच्यानंतर इथं हे पहा, ज्यावेळेस इथं मार्केटनं आपल्याला एंट्री दिली तर त्यावेळेस पहा मार्केट कसं पुरा डाऊन साईड. आणि आताही मार्केट काय करून राहिलं, इथंसा जे मगाशी आपण तुम्हाला इथं हॉरिझॉन्टल एक लाईन इथं टाइमपास करणार आहे. तर सरळ आणि सोपी ट्रेडिंग आहे. ज्याही वेळेस सपोर्ट तुटला शॉर्ट करा, रेजिस्टन्स तुटला शॉर्ट करा, सपोर्ट तुटला सेल करा. सोपी सरळ ट्रेडिंग आहे. जास्त काही डोकं लावायचं काम नाही. सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून द्या आणि बस. आणि व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलले सबस्क्राईब करा. कारण येणारे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला भेटले पाहिजे म्हणून चॅनलले करा सबस्क्राईब. धन्यवाद.